Good afternoon, all of you. Today we are going to Public Health Engineering subject having lecture number 9. Last 8 lecture having complete chapter first and 7 lecture having complete chapter first and lecture number 8 having starting chapter second. तर आपण जे काही त्या अगोदर 7 लेक्चर बघितले त्यामध्ये चॅप्टर फर्स्ट कंप्लीट केलं आहे. तर चॅप्टर फर्स्टचं नाव काय होतं? वॉटर सोर्सेस, क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ वॉटर. आपण चॅप्टर फर्स्ट हा 7 लेक्चरमध्ये कंप्लीट केला. त्यानंतरचे काही लेक्चर नंबर 8 घेतलं, त्यामध्ये चॅप्टर सेकंड और मॉड्यूल सेकंड स्टार्ट केलं होतं. देन प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. तर त्या लेक्चरमध्ये काय बघितलं आपण? प्युरिफिकेशन ऑफ वॉटरमध्ये वॉटर प्युअर करण्यासाठी कोणकोणत्या ट्रीटमेंट यूज केले जातात त्यामध्ये बघितलं होतं. देन एरेशन और केमिकल ट्रीटमेंट, तर ती कशासाठी यूज केली जाते होती? देन कलर ऑर्डर्स अँड टेस्ट, वॉटरचं कलर ऑर्डर अँड टेस्ट रिमूव्ह करण्यासाठी एरेशन ट्रीटमेंट यूज केली जाते. त्यानंतर स्क्रीनिंग ट्रीटमेंट बघितली होती. तर स्क्रीनिंग ट्रीटमेंट ही फ्लोएटिंग मॅटर रिमूव्ह करण्यासाठी, वॉटरमध्ये जे काही फ्लोएटिंग मॅटर ते रिमूव्ह करण्यासाठी यूज केली जाते. त्यानंतर केमिकल मेथड, त्यामध्ये जे काही वॉटरमध्ये आयर्न मॅंगनीजचे काही एलिमेंट प्रेझेंट आहे ते रिमूव्ह करण्यासाठी काय केलं जातं? स्क्रीनिंग ट्रीटमेंट यूज केली जाते. त्यानंतर सॉफ्टनिंग, ते सॉफ्टनिंग ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं? रिमूव्ह हार्डनेस ऑफ वॉटर, वॉटरचा जो काय हार्डनेस आहे तो रिमूव्ह केला जातो. त्यानंतर देन दिस प्रोसेस हार्ड वॉटर कन्वर्ट टू सॉफ्ट वॉटर, कशात? सॉफ्टनिंग ट्रीटमेंटमध्ये. ते नेक्स्ट ट्रीटमेंट बघितली होती आपण सेडिमेंटेशन. इन सेडिमेंटेशन ट्रीटमेंट देन रिमूव्ह सस्पेंडेड मॅटर, जे काही वॉटरमध्ये वेगवेगळे सस्पेंडेड मॅटर प्रेझेंट असतात ते रिमूव्ह करण्यासाठी सेडिमेंटेशन ट्रीटमेंट यूज केली जाते. त्यानंतर कोॲग्युलेशन ट्रीटमेंट, तर कोॲग्युलेशन ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं? सस्पेंडेड मॅटर पार्ट ऑफ कोलाइड मॅटर अँड बॅक्टेरिया, वॉटरमध्ये जे काही सस्पेंडेड मॅटर प्रेझेंट असतात त्यानंतर कोलाइड मॅटर अँड बॅक्टेरिया ते काय कोणत्या ट्रीटमेंटनी यूज केले जातात? रिमूव्ह केले जातात कोॲग्युलेशन ट्रीटमेंटनी. त्यानंतर नेक्स्ट बघितली होती फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन ट्रीटमेंटमध्ये काय बघितलं होतं? देन रिमूव्ह रिमेनिंग कोलायडल डिझॉल्व मॅटर बॅक्टेरिया, त्यामध्ये जे काही वॉटरमध्ये डिझॉल्व झालेले कोलायडल मॅटर अँड बॅक्टेरिया ते फिल्ट्रेशन ट्रीटमेंटने रिमूव्ह केले जातात. त्यानंतर लास्ट ट्रीटमेंट कोणती बघितली होती? डिसइन्फेक्शन. तर डिसइन्फेक्शन ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं? देन रिमूव्ह पॅथोजेनिक बॅक्टेरिया, ऑर्गॅनिक मॅटर अँड पॅकिंग सबस्टन्सेस फ्रॉम वॉटर, वॉटरमध्ये जे काही पॅथोजेनिक बॅक्टेरिया अँड ऑर्गॅनिक मॅटर किंवा रिड्युसिंग सबस्टन्सेस प्रेझेंट असतात ते रिमूव्ह करण्यासाठी कोणती डिसइन्फेक्शन ट्रीटमेंट यूज केली जाते. त्यानंतर सोर्सेस बघितले होते आपण. सोर्सेसमध्ये ग्राउंड वॉटर अँड स्प्रिंग वॉटर फेअरली फ्री फ्रॉम कॉन्टॅमिनेशन, जे काही ग्राउंड वॉटर आपण यूज करतो तर त्यामध्ये कोणती ट्रीटमेंट यूज केली जाते? तर जे काही ग्राउंड वॉटर यूज करणार आपण ते प्युअर टाईपचे असल्यामुळे त्यामध्ये कोणतीच ट्रीटमेंट यूज केली जात नाही. त्यानंतर नेक्स्ट ग्राउंड वॉटर विथ केमिकल मिनरल्स अँड गॅसेस, जे काही ग्राउंड वॉटर यूज करणार आहे आपण त्यामध्ये समजा केमिकल अँड मिनरल जर प्रेझेंट असेल, मिनरल गॅसेस प्रेझेंट असेल तर त्यामध्ये एरिएशन, कोॲग्युलेशन, फिल्ट्रेशन और डिसइन्फेक्शन या ट्रीटमेंट यूज केले जातात. केव्हा? जेव्हा ग्राउंड वॉटर हे प्युअर असेल तर तेव्हा कोणतीच ट्रीटमेंट यूज केली जात नाही, परंतु ग्राउंड वॉटरमध्ये मिनरल्स, केमिकल्स और गॅसेस जर प्रेझेंट असेल तर त्यामध्ये एरिएशन, कोॲग्युलेशन, फिल्ट्रेशन और डिसइन्फेक्शन या ट्रीटमेंट यूज केले जातात. त्यानंतर थर्ड सोर्सेस बघितला होता आपण. देन लेक्स, सरफेस वॉटर, रिझर्वायर विथ लेस अमाऊंट ऑफ पोल्युशन, जे काय वॉटर कमी प्रमाणात पोल्युटेड वॉटर असेल तर त्यामध्ये कोणती ट्रीटमेंट दिली जाते त्या वॉटरला? डिसइन्फेक्शन. आणि अदर सरफेस waters such as rivers, canals and impounded reservoir with a considerable amount of pollution, जे काही वॉटर जास्त प्रमाणात पोल्युटेड असेल तर त्यावेळेस कोणती ट्रीटमेंट दिली जाते वॉटरला?
त्यामध्ये वॉटर प्युअर करण्यासाठी कंप्लीट ट्रीटमेंट, त्यामध्ये वॉटरला सगळ्या ट्रीटमेंट द्यावं लागतात. कोणकोणते? एरिएशन, स्क्रीनिंग, केमिकल मेथड, सॉफ्टनिंग, सेडिमेंटेशन, कोॲग्युलेशन अँड फिल्ट्रेशन, डिसइन्फेक्शन, या सगळ्या ट्रीटमेंट द्यावं लागतात केव्हा वॉटर जास्त प्रमाणात पोल्युटेड जर असेल तर. आपण हे लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं आपण ट्रीटमेंट अँड सोर्सेस, परंतु आपल्याला आता आजच्या लेक्चरमध्ये काय बघायचं आहे? देन डिटेल स्टडी ऑफ ट्रीटमेंट बाय वन बाय वन आपल्याला एक एक ट्रीटमेंट यामध्ये स्टडी करायची. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एरिएशन ही ट्रीटमेंट बघायची. त्यामध्ये बघा, इन एरिएशन बिटवीन, एरिएशन रिमूव्स ऑर्डर्स अँड टेस्ट ड्यू टू volatile gases like hydrogen sulfides and due to algae and related organism. तर एरिएशन प्रोसेसमध्ये बघितलं होतं बघा आपण, त्या ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं? देन रिमूव्ह ऑर्डर्स अँड टेस्ट ऑफ volatile gases. वॉटरमध्ये जे काही गॅसेस प्रेझेंट असतात त्यामुळे वॉटरला स्मेल येतो, तर तो रिमूव्ह करण्यासाठी त्यामध्ये एरिएशन ट्रीटमेंट यूज केली जाते. त्याचप्रमाणे वॉटरमध्ये जे काही अल्गी अँड वेगवेगळे ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात त्यामुळे वॉटरचं ऑर्डर अँड टेस्ट चेंज होते. तर ते चेंज होऊ नये म्हणून त्यामध्ये एरिएशन प्रोसेसने यूज करून त्यामधून ठीक आहे व्होलाटाईल गॅसेस अँड अल्गी अँड वेगवेगळे ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात ते रिमूव्ह केले जातात एरिएशन ट्रीटमेंट देऊन वॉटरला, आणि वॉटर प्युअर केलं जातं. त्यानंतर बघा, एरिएशन ऑल्सो oxides iron and manganese, increases dissolved oxygen contained in water, removes carbon dioxide and reduces corrosion and removes methane and other flammable gases. Then principle of treatment underline on the fact the volatile gases in water escape into atmosphere from the air water interferences and atmospheric oxygen takes their places in water provided the water body can expose itself over a vast surface to the atmosphere. This process continues until an equilibrium is reached depending on the partial pressure of each specific gases in ॲटमॉस्फिअर. तर यामध्ये काय सांगितलं त्यांनी? एरिएशन प्रोसेसमध्ये जे काय वॉटरमध्ये आयर्न अँड मॅग्नेशियम यासारखेचे काय एलिमेंट प्रेझेंट असेल किंवा कार्बन डायऑक्साईड्स गॅसेस ते एरिएशन प्रोसेसने रिमूव्ह केले जातात. देन कार्बन डायऑक्साईड अँड रेड्युसेस करोजन अँड रिमूव्ह मिथेन अदर फ्लेमेबल गॅस. त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड्स किंवा मिथेन ही गॅस रिमूव्ह केले जातात, पण त्याचबरोबर त्यामधून जे काही फ्लेमेबल गॅसेस आहेत ते पण रिमूव्ह केले जातात. देन प्रिन्सिपल ऑफ ट्रीटमेंट जे काही एरिएशन प्रोसेस त्याचं प्रिन्सिपल बघा. देन ट्रीटमेंट अंडरलाईन ऑन द फॅक्ट द volatile gases in water escape into atmosphere from the air water interface and atmospheric oxygen takes their place in water provided the water body can expose itself over a vast surface to the atmosphere. This process continues until an equilibrium is reached depending on the partial pressure of each specific gas in atmosphere. तर एरिएशन प्रोसेसमध्ये काय केलं जातं त्याचं मेन प्रिन्सिपल. देन रिमूव्ह फ्लेमेबल गॅसेस सच ॲज कार्बन डायऑक्साईड, मिथेन. तर एरिएशन प्रोसेसचं प्रिन्सिपल आहे, तर त्यामध्ये जे काही फ्लेमेबल गॅसेस आहे कार्बन डायऑक्साईड मिथेन हे रिमूव्ह केले जातात आणि वॉटर प्युअर केले जाते. ते त्याचं एरिएशन प्रोसेसचं मेन प्रिन्सिपल आहे. आपण एरिएशन ट्रीटमेंट बघतोय बघा, त्यामध्ये त्याचं प्रिन्सिपल स्टडी केलं. त्यानंतर नेक्स्ट टाईप्स ऑफ एरिएटर्स. त्यामध्ये एरिएशन प्रोसेसमध्ये जे काही एरिएटर्स यूज करणार त्याचे टाईप्स बघायचे. त्यामध्ये बघा देअर आर 4 टाईप्स. फर्स्ट वन इज ग्रॅव्हिटी एरिएटर्स, सेकंड इज फाउंटन एरिएटर्स, थर्ड इज डिफ्यूज एरिएटर्स, फोर्थ इज मेकॅनिकल एरिएटर्स. अशा प्रकारे एरिएटरचे 4 मेन टाईप्स आहे. ग्रॅव्हिटी एरिएटर्स, फाउंटन एरिएटर्स, डिफ्यूज एरिएटर्स, मेकॅनिकल एरिएटर्स. त्यामध्ये 1 बाय 1 आपल्याला बघायचे आहेत एरिएटर्स. त्यामध्ये फर्स्ट आहे बघा ग्रॅव्हिटी एरियर्स. देन ग्रॅव्हिटी एरिएटर्स ऑल्सो नोन ॲज कॅस्कॅड्स. देन जे काही ग्रॅव्हिटी एरिएटर्स त्याला कॅस्कॅड्स सुद्धा म्हटलं जातं. इन ग्रॅव्हिटी एरिएटर्स बिटवीन इन ग्रॅव्हिटी एरिएटर्स
Water is allowed to fall by gravity such that the large area of water is exposed to atmosphere, sometimes aided by turbulence. तर ग्रॅव्हिटी एरिएटर्स कशासाठी यूज केले जातात? ते काही वॉटरची ग्रॅव्हिटी चेक करण्यासाठी. देन फॉल बाय ग्रॅव्हिटी सच दॅट द लार्ज एरिया ऑफ वॉटर एक्सपोज टू ॲटमॉस्फिअर, समटाईम्स ॲडेड बाय टर्ब्युलन्स. त्यामध्ये टर्ब्युलन्स चेक केला जातो. ग्रॅव्हिटी एरिएटर्स प्रोसेसमध्ये वॉटरचा टर्ब्युलन्स चेक केला जातो. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट एरिएटर आहे फाउंटन एरिएटर्स. देन फाउंटन एरिएटर्स बिटवीन देअर आर ऑल्सो नोन ॲज स्प्रे एरिएटर्स विथ स्पेशल नॉझल्स टू प्रोड्यूस ए फाईन स्प्रे. तर फाउंटन एरिएटर्सला काय म्हटलं जातं? स्प्रे एरिएटरसुद्धा म्हटलं जातं. तर त्यामध्ये काय होतं, जे काही नॉझल्स म्हणजे त्या जे काही स्प्रेचं आपण बघतो बघा, जे काही शॉवरची प्लेट बघितली की त्या असतं, त्याला कसं आपल्याला स्मॉल डॉट्स दिसतात, त्यामध्ये जे काही नॉझल्स येते. तसंच फाउंटन एरिएटर्स जे काही त्याला ते नॉझल्स बसवलेले असतात, त्यामध्ये स्मॉल छिद्रे असतात, त्यामुळे त्याला काय म्हटलं? स्प्रे एरिएटर्स म्हटले फाउंटन एरिएटरला. देन स्प्रे एरिएटर्स विथ स्पेशल नॉझल्स टू प्रोड्यूस ए फाईन स्प्रे. ते एक प्रकारे स्प्रेचेस टाईपचे फाउंटन एरिएटर्स. देन इच नॉझल्स इज 2.5 to 4 centimeter diameter, discharging about 18 to 36 1 hours. The nozzle spacing should be such that each 3 meters of water has aerator's area, then 0.03 to 0.09, then M2 for 1 hours. तर फाउंटन एरिएटर्स म्हणजे काय? तर स्प्रे एरिएटर्स. त्यामध्ये प्रत्येक ती काही नॉझल्स यूज केली, त्यामध्ये 2.5 to 4 centimeter डायमीटरचे त्यामध्ये यूज केलेली आहे. त्यानंतर 18 to 36 in 1 hours. Then nozzle spacing should be such that a M3 of water aerators area of जे काही M2साठी 0.03 to 0.09 हे एका तासासाठी यूज केले जातात आणि M3साठी 18 to 36 हे एका तासासाठी यूज केले जातात. त्यानंतर थर्ड एरिएटर्स आहे इंजेक्शन ऑर डिफ्यूज एरिएटर्स. तर इंजेक्शन ऑर डिफ्यूज एरिएटर्समध्ये बघा, इट कन्सिस्ट ऑफ टँक विथ perforated pipes, tubes or diffuse plate fixed at the bottom to release fine air bubbles from compressor unit. Then the tank depth is kept as 3 to 4 meters and tank width is within 1.5 times its depth. If depth is more, the diffuse must be placed at 3 to 4 depth below water surface. Time aeration is 10 to 13 minutes and 0.2 to 0.4 liters of air is required for 1 liters of water. तर इंजेक्शन ऑफ डिफ्यूज एरिएटर्समध्ये काय सांगितलं त्यांनी? देन इट कन्सिस्ट ऑफ टँक विथ परफॉर्म पाईप्स. त्यामध्ये वेगवेगळे पाईप्स बसवलेले असतात. कशात? इंजेक्शन डिफ्यूज एरिएटर्समध्ये वेगवेगळे पाईप यूज केले जातात. देन ट्यूब्स ऑर डिफ्युजर प्लेट, त्यामध्ये पाईप्स, ट्यूब्स किंवा डिफ्युजर प्लेट्स पण यूज केले जातात. देन फिक्स ॲट द बॉटम टू रिलीज फाईन एअर बबल्स फ्रॉम कॉम्प्रेसर युनिट. ते कशाच्या? जे काही कॉम्प्रेसर आहे त्याच्या बॉटमला ते पाईप्स, ट्यूब्स ऑर डिफ्युजर प्लेट्स फिक्स केलेले असतात. त्यानंतर टँक डेप्थ इज केप्ट ॲज 3 to 4 meter अँड टँक विड्थ इज विदिन 1.5 times इज डेप्थ. जे काही टँक असणार आहे इंजेक्शन डिफ्यूज एरिएटरचं, त्यामध्ये त्याची डेप्थ आहे 3 to 4 meters अँड विड्थ आहे 1.5 times इज डेप्थ. जी काही डेप्थ आहे बघा 3 to 4 meter, त्याच्या 1.5 times काय आहे त्याची विड्थ आहे. इफ डेप्थ इज मोर देन डिफ्युजर्स मस्ट बी प्लेस 3 to 4 meter डेप्थ बिलो वॉटर सरफेस. तर वॉटर सरफेसच्या बिलोला डेप्थ दिलेले असते. देन टाईप्स ऑफ एरेशन इज 10 to 13 minutes अँड 0.2 to 0.4 liters इज रिक्वायर्ड फॉर 1 liters ऑफ वॉटर. त्यामध्ये
एरेशनचा टाईम्स किती आहे 10 to 13 मिनिट्स. त्यामध्ये 0.2 to 0.4 लिटर्स एअर इज रिक्वायर्ड फॉर 1 लिटर ऑफ वॉटर. 1 लिटर वॉटरमध्ये 0.2 to 0.4 एअर रिक्वायर्ड केली जाते. त्यानंतर फोर्थ एरेटर्स बघा, मेकॅनिकल एरेटर्स. इन मेकॅनिकल एरेटर्स बिटवीन देन मिक्सिंग paddles as the flocculation are used. Then paddles may be either submerged or at surface. ठीक आहे, मेकॅनिकल एरिएटर्स आहे. त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, देन मिक्सिंग पॅडल्स ॲज अँड फ्लोक्युलेशन आर यूज. त्यामध्ये फ्लोक्युलेशन प्रोसेस यूज केली जाते. कशात, मेकॅनिकल एरिएटर्समध्ये. त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, पॅडल्स मे बी आयदर सबमर्ज ऑर द सरफेस. त्यामध्ये पॅडल्स यूज केले जातात. फर्स्ट ट्रीटमेंट बघतोय आपण एरिएशन. त्यामध्ये सब पॉईंट बघायचा सेटलिंग. इन सेटलिंग बिटवीन सॉलिड लिक्विड सेपरेशन प्रोसेस इन विच आपण फर्स्ट मेथड बघितली एरेटर्स, ही ट्रीटमेंट बघितली. त्यानंतर सेकंड ट्रीटमेंट बघायची, ती चार्टमध्ये दिलेली नाही परंतु यामध्ये तुम्हाला सिलेबस पॉईंटमध्ये आहे. तर कोणती, सेटलिंग. तर सेटलिंगमध्ये काय केलं जातं, देन सॉलिड लिक्विड सेपरेशन प्रोसेस इन विच ए सस्पेन्शन इज सेपरेटेड इन टू 2 फेजेस. तर सेटलिंग प्रोसेसमध्ये जे काही सॉलिड और लिक्विड सबस्टन्सेस आहे ते सेपरेट केले जातात सेटलिंग प्रोसेसमध्ये. त्या 2 प्रोसेसनी. त्यामध्ये फर्स्ट बघा, क्लेरिफाईड सुपरनंट लिव्हिंग द टॉप ऑफ द सेडिमेंटेशन टँक then overflow. Then second आहे concentrated sludge leaving the bottom of the sedimentation tank then underflow. जे काय सेटिंग ट्रीटमेंट यूज करणार आहे आपण वॉटर प्युअर करण्यासाठी, त्यामध्ये 2 स्टेप दिले त्यांनी. फर्स्ट स्टेपमध्ये काय केलं जातं, क्लेरिफाईड सुपरनंट लिव्हिंग द टॉप ऑफ सेडिमेंटेशन टँक. त्यामध्ये टँकच्या वरती जर जास्त प्रमाणात वॉटर येत असेल म्हणजे ओव्हरफ्लो होत असेल तर त्यामध्ये एक पेज यूज केली जाते. त्यानंतर सेकंड पेज आहे कॉन्सन्ट्रेटेड स्लज लिव्हिंग द बॉटम ऑफ द सेडिमेंटेशन ट्रॅक अंडरफ्लो. त्यामध्ये जे काही फ्लो अंडरफ्लो म्हणजे खाली जे काही स्लज त्यामध्ये बॉटमला जर जमा झालेला असेल तर त्यामुळे काय होतं, अंडरफ्लो. अशा प्रकारे सेटलिंगमध्ये 2 स्टेप्स दिले त्यांनी. त्यानंतर आहे पर्पजेस ऑफ सेटलिंग. पर्पजेस ऑफ सेटलिंगमध्ये बघा, टू रिमूव्ह कोरस डिस्पर्स पेज. देन सेकंड टू रिमूव्ह कोॲग्युलेटेड अँड फ्लोक्युलेटेड इम्प्युरिटीज. देन थर्ड टू रिमूव्ह प्रिसिपिटेड इम्प्युरिटीज आफ्टर केमिकल ट्रीटमेंट. अँड फोर्थ इज टू सेटल द स्लज आफ्टर ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस ऑर ट्रिंकलिंग फिल्टर्स. पर्पजेस ऑफ सेटलिंगमध्ये काय बघायचं आहे, त्यामध्ये कशा प्रकारे प्रोसेस घडून येते, वॉटरमधून काय काय रिमूव्ह केलं जातं. तर बघा, सेटलिंगमध्ये टू रिमूव्ह कोरसेस डिस्पर्स फ्रेज. त्यामध्ये कोरसेस डिस्पर्स फ्रेज म्हणजे वॉटरमध्ये जे काही मटेरियल खाली साचलेलं असेल ते रिमूव्ह केले जातात. त्यानंतर टू रिमूव्ह कोॲग्युलेटेड अँड फ्लोक्युलेटेड इम्प्युरिटी. त्यामध्ये वॉटरमध्ये जे काही कोॲग्युलेटेड ऑर फ्लोक्युलेटेड इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात त्या रिमूव्ह करण्यासाठी त्यामध्ये सेटलिंग प्रोसेस ट्रीटमेंट यूज केली जाते. नेक्स्ट टू रिमूव्ह प्रेसिपिटेड इम्प्युरिटीज आफ्टर केमिकल ट्रीटमेंट. त्यामध्ये वेगवेगळे केमिकल ट्रीटमेंट देऊन त्यामध्ये जे काही वॉटरमध्ये वेगवेगळे प्रेसिपिटेड प्रेझेंट असेल तर ते प्रिसिपिटेड इम्प्युरिटीज प्रेझेंट असेल त्या रिमूव्ह करण्यासाठी त्यामध्ये सेटलिंग प्रोसेस यूज केली जाते. त्यानंतर नेक्स्ट आहे टू सेटल्स द स्लज आफ्टर ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस ऑर ट्रिंकलिंग फिल्टर. त्यामध्ये वॉटरमध्ये जे काही सेटल डाऊन झालेले असेल स्लज, वेगवेगळे बायोमास, वेगवेगळे इम्प्युरिटीज त्या सेपरेट करण्यासाठी त्यामध्ये सेटलिंग ट्रीटमेंट यूज केली जाते. त्यामध्ये ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस पण यूज केली जाते. त्यालाच काय म्हटलं त्यांनी, ट्रिंकलिंग फिल्टर. त्यामध्ये सेटलिंग प्रोसेसमध्ये या सगळ्या वरती बघितल्या आपण, त्या जर ट्रीटमेंट दिल्या त्यानंतर एंडिंगला त्यामध्ये ट्रिंकलिंग फिल्टर्स
ही ट्रीटमेंट द्यावी लागते. त्यानंतर बघायचे पर्पजेस ऑफ सेटलिंग बघितलं. त्यानंतर बघायचे प्रिन्सिपल ऑफ सेटलिंग. तर प्रिन्सिपल ऑफ सेटलिंगमध्ये बघा, देन सस्पेंडेड solids present in water having specific gravity greater than that water tends to settle down by gravity as soon as turbulence is retarded by offering storage. Then basin in which the flow is related is called as settling tanks, or theoretical average times for which the water is retained in the settling tank is called as detection period. तर जे काय आपण सेटलिंग ट्रीटमेंट बघतो त्याचं मेन प्रिन्सिपल बघा. तर त्यात त्यांनी काय सांगितलं, दे सस्पेंडेड सॉलिड प्रेझेंट इन वॉटर हॅविंग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ग्रेटर दॅन दॅट ऑफ वॉटर टेंड्स टू सेटल्स डाऊन बाय ग्रॅव्हिटी ॲज सून ॲज द टर्ब्युलन्स इज रिलेटेड बाय ऑफरिंग स्टोरेज. जे काही सस्पेंडेड पार्टिकल्स आहे त्यामध्ये स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ग्रेटर दॅन वॉटरमध्ये जास्त प्रमाणात सस्पेंडेड पार्टिकल प्रेझेंट असेल त्यामुळे काय होतं, वॉटरची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वाढते. तर त्यामुळे वॉटर प्युअर करण्यासाठी त्यामध्ये सेटलिंग ट्रीटमेंट यूज केली जाते. त्यानंतर बेसिन इन विच द फ्लो इज रिलेटेड इज कॉल्ड ॲज सेटलिंग टँक. त्यामध्ये वॉटरमध्ये जे काही फ्लो रिटार्डेडचे काही मॅटर्स येते त्या प्रोसेसने रिमूव्ह केले जातात. तर त्या प्रोसेसला काय म्हटलं त्यांनी, सेटलिंग टँक. त्यानंतर थेरोटिकल अवरेज टाइम्स फॉर विच द वॉटर इज डिटेन्स इन द सेटलिंग टँक इज कॉल्ड ॲज डिटेक्शन पिरियड. जे काही सेटलिंग टँक त्यामध्ये थेरोटिकल अवरेज ऑफ टाइम्स ऑफ वॉटर जो काही डिटरमाइन करायचं आपल्याला, तर त्या प्रोसेसला काय म्हटले त्यांनी, डिटेक्शन पिरियड. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला, टाईप्स ऑफ सेटलिंग. टाईप्स ऑफ सेटलिंगमध्ये काय बघायचं आहे, देन देअर आर 4 टाईप्स. फर्स्ट इज डिस्क्रीट पार्टिकल्स सेटलिंग, सेकंड फ्लोकुलंट पार्टिकल्स, थर्ड इज हिंडर्ड ऑर झोन सेटलिंग, फोर्थ इज कॉम्प्रेशन. असे 4 मेन टाईप्स आहे कशाचे, सेटलिंगचे. तर फर्स्ट टाईपमध्ये बघा, देन फर्स्ट टाईप इज डिस्क्रीट्स पार्टिकल्स सेटलिंग. तर त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, पार्टिकल सेटल्स इंडिव्हिज्युअली विदाउट इंटरॅक्शन विथ नेगबोरिंग पार्टिकल्स. त्यामध्ये जे काही पार्टिकल्स प्रेझेंट असेल त्यामध्ये ते सेपरेट करण्यासाठी त्यामध्ये डिस्क्रीट पार्टिकल सेटलिंग ट्रीटमेंट यूज केले जाते. त्यानंतर सेकंड आहे फ्लोकुलंट पार्टिकल्स. फ्लोकुलंट पार्टिकल्स ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं, देन फ्लोकुलेशन causes the particles to increases in mass and settles at as faster rate. फ्लोकुलंट पार्टिकल्समध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काही फ्लोकुलंट पार्टिकल्स प्रेझेंट असतात वॉटरमध्ये त्यामुळे काय होतं, वॉटरचं मास कसं होतं, इन्क्रीज होतं आणि त्याचा रेट काय होतो, फास्ट रेट होतो. त्यानंतर थर्ड टाईप्स आहे हिंडर्ड ऑर zone settling. In hindered or zone settling, the mass of particles tends to settle as units with individual particles remaining in fixed position with respect to each other. Then type 4th is compression. In compression between the concentration of particles is so high that sedimentation can only occur through कॉम्पॅक्शन ऑफ द स्ट्रक्चर. तर कॉम्प्रेशनमध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काही कॉन्सन्ट्रेटेड पार्टिकल्स प्रेझेंट असतं वॉटरमध्ये त्यामुळे काय होतं, देन हाय दॅट सेडिमेंटेशन कॅन ओनली ऑकर्स. त्यामध्ये सेडिमेंटेशन ऑकर्स होतं थ्रू कॉम्पॅक्टेशन ऑफ द स्ट्रक्चर. त्यामध्ये त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ केलं जातं कसं, कॉम्प्रेशन टाईप्समध्ये. अशा प्रकारे सेटलिंगचे टाईप्स आपण बघितले. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं, स्टार्ट केलं आहे मॉड्यूल सेकंडमध्ये प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. या चॅप्टरमध्ये एरिएशन ही ट्रीटमेंट डिटेल बघितली. त्यामध्ये टाईप्स ऑफ एरिएटर्स बघितले. त्यामध्ये फर्स्ट आहे ग्रॅव्हिटी एरिएटर, सेकंड फाउंटन एरिएटर्स, थर्ड डिफ्यूज एरिएटर्स, फोर्थ इज मेकॅनिकल एरिएटर्स. हे काही जे मेन
4 टाईप्स कशाचे एरेटर्सचे ते बघितले. त्यामध्ये नेक्स्ट बघितले ट्रीटमेंट बघितली सेटलिंगमध्ये पर्पजेस ऑफ सेटलिंग, देन प्रिन्सिपल ऑफ सेटलिंग अँड टाईप्स ऑफ सेटलिंग ते डिटेल बघितले. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण एरिएशन ऑफ सेटलिंग ट्रीटमेंट बघितली. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला नेक्स्ट ट्रीटमेंट और नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करायचं आहे. सो टुडेज लेक्चर आर फिनिश.